ठीक आहे, ओके. आई काय झालं? अजूनही त्या जागेच्या केसचं टेन्शन सुरू आहे का? हो, आता वकिलांशीच बोलत होत्या. तुम्हाला ऑलरेडी त्या जागेचं इतकं टेन्शन आहे आणि त्यात मी अजून त्यात भर नाही पाडली पाहिजे खरं तर, पण तुम्हाला सगळं कळणं गरजेचं आहे आई. मी आताच न्यूज बघितली ज्यात सावलीने एका कॉन्फरन्समध्ये जाहीर केलंय ती परत आल्याचं. काय? आई मला असं झालं की मी जशी ती न्यूज बघितली आहे तसंच सारंगने बघितली असेल तर. ज्याची मला भीती होती तेच घडतंय. सारंगला हे सगळं कळलंच असेल ना. आता एक फक्त गोष्ट व्हायला नको. कोणती गोष्ट? हेच की काय वाटेल ते झालं तरी सुद्धा त्या पोरीची सावली माझ्या घरावर, माझ्या सारंगच्या आयुष्यावर पडायला नको. आणि जर का असं झालं ना मोनिका, तर मी कोलमडेन ग. आई हे बघा प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. हा हे बघा, त्या सावलीला या घरापासून आणि सारंगपासून लांब ठेवण्यासाठी मी तुमची मदत करेन. तू तू त्या सावलीला ओळखतेस तरी का? आई मी तिला नाही ओळखत आणि मला तिच्याबद्दल फार काही माहीत सुद्धा नाही, पण एका गोष्टीचा विचार करा ना, त्या सावलीला या घरातली सगळी माणसं माहिती आहेत. या घरातल्यांची नस तिला माहिती आहे, पण माझ्याबद्दल तिला काहीच माहित नाहीये. आणि तिच्या याच गाफीलपणाचा आपण फायदा घेऊ शकतो, खूप मोठा फायदा करून घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे, पण तू हा सगळा विचार का करतेस? आई तुमच्यासाठी, आपल्या घरासाठी. मी ज्या दिवसापासून या घरात आली आहे तेव्हापासून मी कधीच त्या सावलीबद्दल काहीच पॉझिटिव्ह नाही ऐकलं तुमच्याकडून. त्यामुळे मला कळलं की तुम्हाला ती नाही आवडत आणि म्हणून मलाही ती नाही आवडत. आणि आई कितीही झालं तरी शेवटी मी राजकुमारची दुसरी बायको आहे. मला या घरातलं माझं अस्तित्व कायम टिकवून ठेवायचंय. मला तुमच्या मर्जीत राहायचंय. तुमचा आनंद माझ्यासाठी सगळं. तुम्हाला आनंदी बघायचंय फक्त, म्हणून मी सगळी मदत करेन. मोनिका, तुझा हा स्पष्ट वक्तेपणा मला खरंच खूप आवडला. थँक्यू. कर, तुला जे वाटेल ते तू कर, फक्त त्या पोरीनं या घरात आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात पाऊल टाकायचं नाही.